दादा नमस्कार, मी सौरभ तापकीर. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आणि त्याचबरोबर कुक्कुटपालन चालू करायचं म्हणलं की पहिला विषय येतो शेडचा आणि दुसरा लगेच विषय येतो की आपण पिल्लं टाकणार आणि आपल्याला ब्रूडिंग करायची. आता पिल्लांना ऊब द्यायची म्हणजे कारण आपण बिना आईचे पिल्लं पाळतोय आणि त्याला मोठं करतो. त्याचं मग एकमेव कारण हे की एखाद्या कोंबडी संघ जर पिल्लं जर आपण ठेवली तर जास्तीत जास्त 10 ते 15 पिल्लं राहतात. मी तसं पण करून बघितलं, पण त्याच्यानंतर एक थोडासा अनुभव आला की सगळं हे मॅनेजमेंट करायचं म्हणलं की खूप किचकट होतंय आणि एखादं पिल्लू जरी दुसऱ्या कोंबडी खाली गेलं किंवा ते पिल्लू जरी या दुसऱ्या कोंबडी खाली गेलं तरी गावरान कुक्कुटपालनामध्ये प्युअर गावरान कोंबडीचा स्वभाव एक असा आहे की माझं पिल्लू ते माझ्याकडेच राहिलं पाहिजे, दुसऱ्याचं पिल्लू मी जवळ घेणार नाही. आणि ते जवळ जर घ्यायची माझा काय कधी व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल आणि महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या प्रकारची भरपूर लोक अजून गावरान कुक्कुटपालनामध्ये काम करतात. त्यांच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की एका कोंबडीखाली भरपूर पिल्लं सांभाळलेली आहेत, पण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट प्रॉपर होत नाही. कारण कोंबडी खाण्यासाठी बोलवती, परत पाणी प्यायला बोलवती, तर तेव्हा एका डबक्यामध्ये एवढी सगळी गर्दी वगैरे वगैरे मला ते थोडं जरा किचकट वाटलं. त्याच्यानंतर आपण एक निर्णय घेतला की आपण शेड बनवायचं आणि ब्रूडिंगमध्येच आपण सगळं शेडमध्ये आपला कार्यक्रम करायचा. तर आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता की हे जे टोटल शेड आहे पूर्ण हे माझा फक्त ब्रूडिंग कक्ष आहे. कारण प्युअर गावरान कुक्कुटपालन करताना मला एक कळालं की आपल्याला वेगवेगळे कक्ष केले पाहिजे. वेगवेगळे जर आपण कक्ष केले नाही त्याच्यामध्ये मॅनेजमेंट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो की आपल्याकडे अंडी पाहिजेत. कारण अंडी नाही तर पिल्लं नाही तर पुढं मोठा पक्षी नाही तर आपण विकून काय विकायचं ना आपल्याला पैसे येणार. अशा धंद्यामध्ये येण्यासाठी 3 पैसे आहेत. एक आपलं अंडे विकू शकतो, एक पिल्लं विकू शकतो आणि एक मोठे पक्षी करून विकू शकतो. तर जेव्हा कळालं तर सगळ्यात पहिला मुद्दा चालू होतो आपला छोट्या पिल्लांपासून. पण छोटा पक्षी मोठा होणार, 6 महिन्यानं तो अंड्यावरती येणार आणि 6 महिने आपल्याला पूर्ण पोसायचे. म्हणून जे लोक आता व्हिडिओ बघतात ते त्यांच्यासाठी सांगतो की प्युअर गावरान कुक्कुटपालन करताना जेव्हा आपण उतरतो की आपल्याला आता प्रोजेक्ट करायचा आहे आणि जेव्हा आपण पक्षी भरतो तर सगळ्यात पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा की आपल्याला 6 महिने याच्यातून इन्कम नसणार आहे. 6 महिन्यानंतर पक्षी मॅच्युअर होणार आणि अंड्यावरती येणार. तो विषय आपण पुढे बघू, तुम्हाला ते पण सांगतो. पण आपण आता ब्रूडिंगचं सगळं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो. आणि विभाजन मी कोणकोणते केले तर सगळ्यात पहिला विभाजन केला की ब्रूडिंग रूमचा, की त्या शेडमध्ये दुसरा पक्षी पिल्लं मोठे करायच्या ऐवजी तिथे दुसरा कोणताही तमाशा चालणार नाही. त्याच्यानंतर दुसरा कक्ष आला की पक्षी जसे मोठे होतात तर त्यांना लाकूड लावून, बांबू लावून, तेलाचे डबे लावून ते सगळं त्याचं मोठ्या शेडमध्ये म्हणजे अंड्यावरचे पक्षी. आणि त्याच्यानंतर तिसरा एक पार्ट मी काढला तो म्हणजे खुडूक बसून, म्हणजे खुडूक बसूनची कोंबडी आपली प्युअर गावरान कुक्कुटपालनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोंबडीचा आपला टॉपिक ती म्हणजे कोंबडी स्वतः पिल्लं काढते, इतर जातीच्या कोंबड्या पिल्लं काढत नाही. ती एक संख्या प्रत्येकाला असते. आणि प्युअर गावरान कुक्कुटपालनामध्ये तो एक सगळ्यात महत्त्वाचा कक्ष वाटला म्हणून खुडूक कोंबड्यांचा एक कक्ष मी तयार केला. तर आता तुम्हाला मी ते 3 कक्ष पण दाखवतो आणि त्याच्यामध्ये काय काय करायचं ते पण दाखवतो. पहिलं आपण सगळ्यात पहिलं प्राधान्य देऊ आता ह्या टॉपिक व्हिडिओमध्ये फक्त ब्रूडिंग रूमला. तुम्हाला या आतमध्ये तुम्हाला दाखवतो. आता आतमध्ये जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की तुम्ही बघू शकता की टोटल जे शेड आहे त्याला सगळ्यात पहिला आपला एक पर्याय येतो तो म्हणजे ह्याच्यावरती शेडवरती पत्रा कोणता पाहिजे आणि दुसरी गोष्ट ह्याला कागद. आता हे आपलं बाहेरचं शिक्षण झालं, वरतून पाऊस पडू नये म्हणून पत्रा लावतोय आपण. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पत्रा हा सिमेंटचा वापरा. कारण लोखंडी पत्रा जर वापरला तर उन्हाळ्यामध्ये ब्रूडिंग जेव्हा आपण करतो म्हणजे आपल्याला गरमी देतो तर ते कंट्रोल आपल्याला ठेवताच येत नाही. कारण पत्रा असतो तो पत्रा तापतो आणि शेडमध्ये उष्णता जास्त होती. म्हणजे ब्रूडिंग असा नियम आहे की सगळ्यात पहिला मुद्दा समजून घ्या की ठराविक टेम्परेचर ठराविक वयानुसार. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 1 ते 15 दिवसाचं जे पिल्लू आपण तयार करणार आहे त्याच्यासाठी त्याला कमीत कमी 32-34 डिग्रीचं टेम्परेचर आपण मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यानंतर 15 दिवसाचं 1 महिन्याचं जे पिल्लू आहे त्याला आपण कमीत कमी 30 पर्यंत तरी टेम्परेचर कंट्रोल केलं पाहिजे. आता टेम्परेचर कंट्रोल करायचा विषय आला म्हणजे आपल्याला शेडची बाहेरून बाजू पण पूर्ण सावरणं कव्हर करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला उपयोगाचा तो पत्रावरती आणि बाजूचा कागद. तर वरती पत्रा फक्त सिमेंटचा वापरा. सिमेंटचा पत्रा लवकर गरम करायचं म्हणलं तर गरम पण होतो, थंड करायचं म्हणलं तर थंड पण होतो. तसं उन्हाळ्यामध्ये सिमेंटचा पत्रा आपल्याला थंड ठेवण्यामध्ये सगळ्यात जास्त उपयोगाच येतं. आता सगळ्यात पहिला बाहेरून जो कागद आहे तुम्ही जवळ येतो, थोडं जवळून दाखवतो, थोडं तिकडे चला. तर आता हा सगळ्यात पहिला हा कागद आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा टोटल कागद आणि हा कागद लावला की फक्त बाहेरचं वातावरण आतमध्ये काही वारं वगैरे जाऊ नये. आणि तुम्ही इकडून दाखव, तुम्ही बघू शकता की ह्या कागदाला अजून एक काळजी सांगतो की ही जी रस्सी लावलेली आहे हा रस्सी अशी ती क्रॉस लावत लास्टपर्यंत गेलेली आहे. ह्याचं एकमेव कारण काय आहे की वारं आलं तर पडदा उडू नये. कारण पडदा जरी उघड झाक झाला त्याचा आवाज येतो आणि आवाजाने पिल्लं डिस्टर्ब होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की कागद चोपून बसावा आपल्या शेडला. म्हणून हे झिकझॅक ही पद्धत ही एक करताना विसरू नका. आणि राहिला विषय, तुम्ही कागद पूर्ण नीट बघत असाल तर खालीपासून तर वरपर्यंत
थोडी पण वरती फट राहता कामा शेडमध्ये नाही, कारण वारं जर गेलं तर आपल्या आतमध्ये टेम्परेचर मेंटेन करणं आपल्याला पॉसिबल नसतं. तर मी बरेच फार्मवरती फिरतो, नवीन नवीन प्रोजेक्टवरती भेट द्यायला जेव्हा जातो तर मी बघतो की वरती एखादी फट राहिलेली असते. तर त्या शेतकऱ्याची ब्रुडिंग व्यवस्थित होत नाही, कारण आपण फट ठेवतोय म्हणजे काय, आपल्याला थोडक्यात गरम रूम करायची. आता गरम रूम करायला पण रूम बंदच पाहिजे, आणि थंड रूम करायची म्हणजे आपण एसीचं बघितलेलं आहे आपण प्रत्येकाने. गाडीमध्ये जर आपण एसी लावला आणि काच खाली तर गाडी गार होणार नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये जर फट ठेवली, आतमध्ये बाहेरचं वारं जर आतमध्ये जर गेलं तर ब्रुडिंग व्यवस्थित होणार नाही. सगळ्यात पहिली बाजू इथून स्टार्ट होती, त्यानंतर तुम्ही आतमध्ये सांगतो. आता शेडची तुम्ही ती उजवी बाजू बघितली की आपण पडदा बंद केले, सेम टू सेम पद्धतीने डावी बाजू पण आपण पूर्ण टोटल बंद केलेली आहे. आणि राहिला विषय शेडची ही बाजू आणि ती बाजू लास्टची, इथे टोटल भिंत आहे. तुम्ही बघू शकता की टोटल भिंत आहे आणि हा एक दरवाजा आहे. हा दरवाजा जर बंद केला तर आतमध्ये वारा जायचा संबंध ह्या साईडून आपला टोटली बंद आहे. कारण आता आपण आता दरवाजा खोलून आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्या मग स्ट्रक्चर कसं चालू होतं तुम्ही बघू शकता. चला आतमध्ये दाखवा. तर आपल्या कामगारांना इकडे दाखव, आपल्या कामगारांना आणि स्वतः पण तुम्ही बघितलं दरवाजा खोलला लगेच कागद उडायला लागला, म्हणजे वारा आतमध्ये यायला चालू झालं. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची. आपण जेव्हा पिल्लांच्या कक्षामध्ये जेव्हा जातोय तेव्हा आपण पुढे बोलू. पिल्लांच्या कक्षामध्ये जसं आपण जातोय तर सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची की बाहेरचं वारं आतमध्ये येता कामा नये. म्हणजे वारं थोडंसं तरी आतमध्ये जर आलं तर आपण जे पिल्लांचं ब्रुडिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये लगेच थंड वारं बाहेरचं येतं आणि इथलं टेम्परेचर बिघडतं. आणि बिघडलं की परत सेट करायला परत अर्धा एक तास जातो. आणि तोपर्यंत जर एखादं कमजोर पिल्लू जर असेल किंवा एखादं कमजोर पडायची शक्यता वाढती. कारण सगळ्यात महत्वाचं 90% ब्रुडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे टेम्परेचर व्यवस्थित असेल. म्हणजे वातावरणच जर आजूबाजू चांगलं असेल तर पिल्लू खायचं आणि पाणी प्यायचं बंद करून टाकतं. आणि खायचं आणि पाणी प्यायचं बंद झालं तर त्याला अशक्तपणा येतो, मॉर्टॅलिटी होती, बाकीचे आजार वाढायची शक्यता होती. हा सगळा परिणाम चालू होतो. त्याच्यामुळे दरवाजी एक गोष्ट ठेवायची. थोडंसं इकडे ये. आता हा आपला हे 3 कक्ष आहेत, 1 2 3. त्याच्यानंतर लगेच एक पडदा लावलेला आहे टोटल मध्ये. त्याच्यानंतर इकडे माझ्या मागे बघू शकता की इथे एक पडदा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या वर एक पडदा आहे. तर हे कारण काय आहे की पडदा लावायचं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा आपण ब्रुडिंग करतोय तर आता हे शेड माझं टोटल असं 25 बाय जवळ 200चं शेड आहे. 25 बाय 200चं शेड. आता जेव्हा आपण इथं ब्रुडिंग करतोय तुम्ही बघून घ्या की हे 3 कप्पे आहेत. आणि ह्या 3 कप्प्यांना जेव्हा आपण बल्ब लावलेत त्या बल्ब समोर 25 बाय 200चं शेड पूर्ण गरम करायचं जर आपण आव्हान जर ठेवलं तर हे बल्ब पूर्ण करू शकणार नाही. कारण म्हणजे 25 बाय 200 शेड आणि एवढेच बल्ब आपण लावले बरोबर. पण तेच जर आपण ब्रुडिंग करताना हा पडदा जर वापरला आणि थोडंसं मागं या सरळ चालून दाखव तर तुम्ही तर थोडंसं बघितलं तर हा एक कागद लावलेला आहे. म्हणजे हे एक पार्टिशन केलेलं आहे टोटल. म्हणजे आपण आपली एंट्री झाली त्या साईडून पडदा लावलेला आहे, वरती पडदा लावलेला आहे आणि हा एक पडदा लावलेला आहे. आता हे पडदा लावल्यापासून माझं शेड काही एवढं संपलं का तर माझं टोटली शेड असं इथून अजून पुढे आहे. हे पुढचे 3 कप्पे परत चालू झाले. आपण बोलतो ह्या 3 कप्प्यांबद्दल. तर जेव्हा पडदा आपण बंद केलेला आहे म्हणजे 3 कप्प्यांनंतर मी पडदा लावतो. ह्याच्याने काय होतं की हे जे बल्ब लावलेले आहेत आपण ह्या बल्ब समोर आव्हान काय राहतं की बाबा एवढाच एरिया टोटल कव्हर करा. आणि ते जर इथला पडदा जर मी लगेच काढला तर हे 3 कप्प्यांचं जे विभाजन झालेलं आहे ते ह्या 3 कप्प्यांचं मिळून 6 कप्प्यांचं होऊन जाईल. 6 कप्प्यांचं टोटल होऊन जाईल. म्हणून हा पडदा मध्ये लावणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणता हा पडदा 3 कप्प्यांनीच का लावलेला आहे. तर आता मला पावसाळा चालू आहे तर मला हे बरोबर वाटतंय. आता मला जर मला पिल्लांमध्ये जर काय फरक जाणवला, मर वाढली किंवा त्यांना मला कळालं की थंडी वाजते तर हा पडदा मी काढणार. तो केव्हा समजा आता हिवाळा येईल, हिवाळा आल्यानंतर थंडी वाढणार आहे. म्हणजे पावसाळ्यात जेवढी थंडी आहे त्याच्यापेक्षा जास्त थंडी हिवाळ्यात असणार आहे. आता आमचा मावळ तालुका पुण्यामध्ये जो आपलं हे शेड आहे तर इथं आमचा पाऊस पण जास्त होतो, थंडी पण जास्त वाजते. तर त्याच्यामुळे मला जर जाणवलं की थंडी वाढली तर मी हा पडदा, हा जो 3रा नंबरला जो पडदा लावलेला आहे हा पडदा मी काढणार. आणि जो 1ल्या नंबरला पडदा लावलेला आहे तो मी हे अंतर जे आता एवढं 3 कप्प्यांमध्ये जे मी ठेवलेलं आहे ते मी 2 कप्प्याचं करणार. मला जर वाटलं की अजून थंडी वाजते तर हा पडदा मी 1ल्याच कप्प्याला पण लावणार. म्हणजे जेवढं आपण रूम छोटी करण तेवढं गरम जास्त होणार आहे. आता तुम्ही म्हणता ना हे पडद्याचं ही सिस्टीम कळाली की आपण पडदा कमी झाला की ब्रुडिंग गरम जास्त होणार. ही समस्या जर आपली मिटली तर लगेच वरची समस्या तो काही तुम्ही बघू शकता की वरती पडदा लावलेला आहे
तर हा पडदा कशासाठी लावलेला आहे, तर माझं टोटल शेड हे 15 फूट आहे हाईटला, टोटल हाईटला 15 फूट आहे. आता जेव्हा पावसाळा चालू झाला तेव्हा गरमी मला जास्त करायची होती, तर मी बाजूनी हा एरिया तो ऑलरेडी छोटा केला पडदा लावून. हा एरिया तर आपला टोटली बंद आहे ह्या बाजूनी, त्या साईडून पिवळा कागद भारून मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ चालू होताना. तर तिकडून बंद इकडून बंद, हा पडदा लावलाय, हा पडदा लावलाय. पण हा वरचा पडदा पण मी का लावलाय, माझी हाईट शेडची 15 फूट आहे, तर मी 10 फुटामध्ये माझ्या हाताच्या वरती बघू शकता की 10 फुटावरतीच मी कागद लावलाय. म्हणजे वरचं 5 फूट आपलं शेड मायनस झालं. म्हणजे शेड परत काय फिरून मुद्दा कुठं आला की बारीक करतोय आपण, म्हणजे वरतून पण बारीक केलं, बाजूने पण बारीक केलं, म्हणजे गरमी जास्त होणार. तर ही ब्रुडिंग करताना सगळ्यात महत्वाची ही स्ट्रक्चर जे करतोय आपण त्याची काळजी घेणं आवश्यक.